बघा मनुष्य आमची काय करते चहा पित्या चहा बघ इकडे चायनीज. मित्रांनो आज आपण संपूर्ण दिवस म्हणजे पोखरामधून आपण आई मनोकामनाच्या मंदिराचं आपण दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर आपण हे पहा आपण ज्यावेळी आपण प्रवेश करत होतो त्यावेळी हा मुख्य दरवाजा आपल्याला लागतो आणि आपण पुन्हा परतीच्या मार्गाने आपण बस म्हणजे आपल्या ट्रॅव्हल्सकडे आपण निघालेलो आहोत. तर त्यांचं जे टायमिंग आहे 6ला तिने गेट बंद करतात 6-6:30ला. तर आपण निघालेलो आहोत आपल्या ट्रॅव्हलच्या दिशेने आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे किमान एक अर्धा तास आपल्याला थांबावं लागणार आहे कारण आपण नाश्ता करणार आहे आणि ट्रॅव्हल्स येण्यासाठी सुद्धा कारण ट्रॅव्हल्स पण खूप लांब लावली होती नियमाप्रमाणे. तर आम्ही निघालेलो आहोत. तरी आमची कन्या मनस्वी मिसेस श्वेता आणि बाबा तर नेपाळमधले भरपूर आपण पॉईंट पाहिलेला आहेत, कोणताही आपण सोडलेला नाही आणि आपल्या किल्ले दर्शन या चॅनलवर सगळे पॉईंट आपण एक्सप्लोर करणार आहोत. सगळ्यात चांगल्या पद्धतीने आपण माहिती देणार आहोतच आणि ठीक आहे म्हणजे आपल्या पद्धतीनं जेवढे दाखवता येईल तेवढं आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर चला गेलो आपण खरं एवढं विषय आहे की काय वाटत नाही म्हणजे असं किती डोंगर सिस्टमॅटिक आहे त्याचं. 7 डोंगर पार करून खूप जवळ वाटतंय पण जाताना वाटतं की काय ते. 7 असं डोंगर वाटतंय पार जवळच. करून गेलो आपण. त्याने मनोकामना देवीच्या मंदिराचं म्हणजे पायथ्यापाशी असणारा जे मुख्य दरवाजा आहे किंवा जिथून आपण अंतर्गत भागामध्ये प्रवेश करतो तो दरवाजा बंद केला आणि हायवेवर येऊन आपण हे पहा नाश्त्यासाठी एका ठिकाणी थांबलो होतो. तर हे जे काही घटक जे आहेत आपल्याला दिसतात तर त्या ठिकाणी हे सर्रास म्हणजे कोणत्याही पानपट्टीमध्ये हे अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आम्ही निघालो पुन्हा काठमांडूच्या दिशेने. आज मनोकामनाच्या दर्शनानंतर रात्रीचे जेवण म्हणू